नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 4 ते 4 या टिपक्यांची अतिशय सुंदर अशी अक्षय तृतीयानिमित्त आपण स्पेशल अशी रांगोळी काढणार आहोत। चला तर मग अशा आपण टिपके मांडून घेतलेले आहेत। तर आपण 4-4 या रेघा मांडून त्याच्यामध्ये आपण 3 रेघा या काढायच्या आहेत, खालच्या साईडलाही आणि वरच्या साईडलाही। आता त्याच्यानंतर दोनही उजव्या आणि डाव्या साईडलाही अशाच पद्धतीने आपण ही रांगोळी काढून घेणार आहोत। चला तर मग फटाफट काढूयात। अगदी हळूवारपणे काढा ही रांगोळी, कारण रेघा या एकदम सरळ रेघेतच आल्या पाहिजेत। एकमेका समांतर अशा 3-3 रेघा या आपण काढून घेत आहोत। याच्यानंतर आपण त्रिकोणाच्या साईडला कलशाचा जो तांब्या असतो त्याप्रमाणे आपण एक रेघ चारही बाजूंना काढून घेणार आहोत। एक पाकळी काढून घ्यायची आहे दोन्हीही साईडला, आणि राहिलेल्या जे आपले चौकोनाच्या रेघा आहेत कलशाच्या आकारामध्ये आपल्याला त्या रेघेस जोडून घ्यायच्या आहेत। चारही बाजूस अशाच प्रकारे आपण जोडून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण कलशाची आकृती याला दिलेली आहे रेघा जोडून। चला तर आता आपला लास्टचा घर हा राहिलेला आहे। तर आता आपण त्याच्यावरती तांब्या जसा असतो अशा प्रकारे आपण आणि पानं जशी असतात त्याप्रमाणे कलश काढून घेणार आहोत। थोडंसं मी कॅमेरा ॲडजस्ट करते, रांगोळी पूर्ण दिसत नाही यासाठी। तर आता आपण चला तर पानं आणि आपण आता एक असं हे काढून घ्यायचं आहे, चक्री काढून घ्यायची आहे दोनही बाजूस, आणि पानाच्या आकारांमध्ये आपण त्या रेघा त्याला जोडून घ्यायच्या आहेत। पहा, तर अशा पद्धतीने आपण ही पानं काढून घेत आहोत आणि त्याच्यावरती आपण एक कळी काढून घेत आहोत की अशा प्रकारे आपला तो नारळ दिसला पाहिजे। अगदी सुरेख सुंदर अशी आणि आखीव रेखीव अशी रांगोळी आपण काढत आहोत। खूप कमीत कमी वेळेमध्ये होणारी ही रांगोळी आहे। चला तर आता पानं काढून झालेली आहेत। आता आपण नारळाची प्रतिकृती देणार आहोत। पहा, तर अशा पद्धतीने आपण हा एक पानासारखी आकृती काढून त्याला नारळाचा आकार हा देऊन घेत आहोत, आणि पांढऱ्या रांगोळीनेच आपण त्याला कलर सुद्धा करणार आहोत। आतल्या साईडला लाल रंग भरत आहोत आपण। रांगोळी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन इझिली अवेलेबल होतील। त्याचप्रकारे अशाच कलरफुल रांगोळ्या नेहमी पाहत राहा व आपल्या दारासमोर व अंगणासमोर नेहमीच रांगोळींनी सजवत राहा, कारण की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। उठल्या उठल्या आपण सडा रांगोळी करून पहिल्यांदा रांगोळीच टाकतो आणि त्याच्यामुळे मन अगदी प्रसन्नही वाटतं। त्यामुळे
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. नेहमी अशाच कलरफुल रांगोळ्या पाहत राहा. तर अशा प्रकारे आपली ही अक्षय तृतीयेनिमित्त कलश रांगोळी ही कंप्लीट होत आहे. तर आपण मध्ये जे कमळाची डिझाईन काढलेली आहे त्याला आपण भगवा रंग हा देत आहोत. चला तर आता पिवळे टिपके देऊन घेऊयात चारही बाजूंना आणि त्याच्यामध्ये आपण लाल रंग भरायचा आहे. आपण कमळाच्या पुढे हार्ट काढल्यासारखे काढत आहोत. त्यामध्ये आपण पांढरा रंग भरत आहोत. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पायाचा ओव्हरव्ह्यू असा वाटत आहे. अगदी सुरेख आणि सुंदर अशी अक्षय तृतीया रांगोळी.